मध्ये होईल. प्रत्येक फेरीत प्रत्येक गटाला 2 प्रश्न विचारले जातील. याचा अर्थ प्रत्येकाला 10 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 10 100 गुणांची तुमची स्पर्धा असेल. पुढचं नेक्स्ट. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 10 गुण देण्यात येतील. अपूर्ण, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, अपूर्ण किंवा अंशतः दिलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. प्रश्नामध्ये जे विचारलं आहे त्याच्यापेक्षा कमी अंशतः कमी किंवा अपूर्ण माहिती जर तुम्ही दिली तर ते आम्ही उत्तर स्वीकारणार नाही आहोत. त्याला कोणत्याही प्रकारचं गुण मिळणार नाही. एक उदाहरणार्थ समजा प्रश्न विचारला की सिंहगडावरती कोणता वीर धारातीर्थी पडला आणि तुम्ही पडला त्याचं पूर्ण नाव आणि आडनाव सांगा असं जर प्रश्न विचारला, तुम्ही तानाजी म्हटलं नुसतं आणि थोड्या वेळाने 2-4 सेकंदामध्ये गॅप घेतला बराचसा आणि मालुसरे म्हटलं, आम्ही ते स्वीकारणार नव्हतं. उत्तर आलं पाहिजे होतं कसं, तानाजी मालुसरे हे लगेच आलं पाहिजे. तानाजी आणि मग थोड्या वेळाने मालुसरे अशा प्रकारचं स्वीकारणार नाही. तुमच्या एका फ्लोमध्ये जो प्रश्न विचारला आहे त्याच्यावरती बारीक लक्ष द्या आणि त्याच्या अनुषंगानं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. पुढे. किंवा गणितामध्ये तुमचे एकक वगैरे काही असतील ना त्याच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही विचार करायचा आहे. 3 असतील तरी मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याच्यात गुण देणार नाही, कारण अंशतः जर उत्तर असेल तर ते आम्ही स्वीकारणार नाही. पुढे. दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या गटाला प्रश्न आम्ही तो विचारणार नाही शक्यतो, पण आला नाही म्हणून पुढच्या गटाने समजा त्याचं उत्तर दिलं तर त्याला कोणत्याही प्रकारचे बोनस गुण मिळणार नाहीत, दिले जाणार नाहीत. पुढचा नियम. प्रत्येक प्रश्न हा एक महत्त्वाचा नियम आहे. तुमच्या समोर स्क्रीनवर तो असणारच आहे, पण तो प्रश्न एकदाच वाचला जाईल. हा जो समोर असणारा प्रश्न आहे तो प्रश्न एकदाच वाचला जाईल. पुढे. वाचल्यानंतर माझं वाचून संपलं, ते टायमर आहेच वरती तो दिसणार आहे की उत्तर देण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा अवधी दिला जाईल. सदरच्या कालावधीत दिलेले पहिले उत्तर ग्राह्य धरले जाईल. त्यानंतर दिलेले उत्तर स्वीकारले जाणार नाही. इथे मात्र असं आहे की तुम्ही समजा मगाशी म्हटलं तुम्हाला की बाबा सिंहगडावरती कोण धारातीर्थी पडलं त्याचं नाव आडनाव सांगा. तुम्ही म्हटलं मुरारबाजी, नाही दिलं नाही तानाजी, तर तुमच्या तोंडातनं पहिल्यांदा काय आलं तर मुरारबाजी आलं, त्यामुळे ते उत्तर कोणत्याही प्रकारे आपण बरोबर देणार नाही आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नियम आहे इंग्रजी स्पेलिंग लिहिण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा अवधीची कालावधी असेल. स्पेलिंग लिहिण्यासाठी कागद दिला जाईल. स्पेलिंग लिहिणं ही फेरी एकाच वेळी सर्व स्पर्धकांची सुरू होईल. लेखन सुवाच्य असावं. या ठिकाणी तुम्हाला जो कागद दिला त्यावेळी त्या स्पेलिंगच्या अनुषंगाने सूचना देणारच आहोत, पण तरी पण आता सांगतो की त्या कागदावरती तुम्हाला त्या शब्दाचा उच्चार आणि कंसामध्ये त्याचा अर्थ लिहिलेला असेल आणि त्याच्या समोर एक रेषा असेल, त्या रेषेवरती तुम्हाला त्याची स्पेलिंग लिहायची आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी फेरीमधील दुसरा प्रश्न जरी मराठीत विचारला असेल तरी त्याचं उत्तर इंग्रजीतच स्वीकारलं जाईल. मराठीत दिलेलं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. हा प्रश्न मराठीत जरी असला तरी त्याचं उत्तर जे आहे ते इंग्रजीतच अपेक्षित आहे. पुढचा नियम. टाय फेरीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. जर सर्वांचे जे कोण पुढे येणारे जे स्पर्धक आहेत, आपला 2 नंबर काढायचे आहेत विजेता आणि उपविजेता, त्यामध्ये जर टाय फेरी जर झाली तर त्यासाठी विचारले जाणारे प्रश्न हे सामान्य ज्ञानावर असतील. अंतिम निकालाच्या वेळी 2 किंवा अधिक संघांचे समान गुण झाल्यास जास्तीत जास्त 3 फेऱ्या घेण्यात येतील. प्रथम फेरीत समान गुण झालेल्या प्रत्येक संघास एक प्रश्न विचारला जाईल. तिथेही दोघांचे समान झाले तर तिसरी फेरी येईल. एक तर ती सिच्युएशन अशी येईल, दोघांना एक प्रश्न येईल किंवा न येईल, किंवा एकाला आला तर त्या ठिकाणी आपला निकाल लागतोय. पण समजा दोघांना आलं किंवा दोघांना नाही आलं तर आपल्याला दुसरी फेरी घ्यावी लागेल. दुसऱ्या फेरीत तशी सिच्युएशन असेल, आलं तरी वाढेल गुण, नाही आलं दोघांनाही तरी आपल्याला ते दोन्ही समान असतात, पण एकाला आलं तर आपण तिथेही निकाल लावणार. तिसऱ्या फेरीतही अशी सिच्युएशन झालं, दोघांनाही आलं किंवा दोघांनाही नाही आलं तर मात्र आपल्याला काय करावं लागेल, अंतिम विजेता आहे तो चिठ्ठी टाकून काढावा लागेल. त्या ठिकाणी तिसऱ्या फेरीत सुद्धा एकाला आलं तर मग विजेता आपल्याला निश्चित सहज सरळपणे मिळतो आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा नियम आहे. ठीक आहे. पुढे. हा आता व्यवस्थापकांसाठी नियम आहे. प्रश्न अगर उत्तरांबाबत संघ व्यवस्थापकांना आक्षेप घ्यावायचा असल्यास ₹500 फी भरून लेखी आक्षेप नोंदवावा. संघ व्यवस्थापकाचा आक्षेप योग्य असल्यास जमा केलेली फी परत केली जाईल. इथे मात्र अट अशी आहे, आक्षेप घेताना मी इथे प्रश्न विचारला आहे, यातलं उत्तर स्वीकारलं आहे आणि मी दुसरा प्रश्न विचारला त्याच्यानंतर आक्षेप नोंदवता येणार नाही. 2 प्रश्नाच्या मधला जो गॅप आहे म्हणजे ते उत्तर देण्यापर्यंत जो अवधी आहे त्यानंतर आमचं काय निकाल लागला त्याच्यानंतर ते देणार आहोत तेव्हा तुमचा आक्षेप हा नोंदवायचा आहे. नाहीतर कसं 2 प्रश्न झाल्यावरती तुम्ही तिसरं म्हणता की मागाशी जो प्रश्न होता त्याच्यावरती माझा आक्षेप आहे तर तो आम्ही स्वीकारणार नाही आहोत. ठीक आहे. सर्व मुलांना सूचना कळलेल्या, व्यवस्थापनाला कळले, तर अपेक्षा करूया तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट.